नरसापूर घटनेतील आरोपीला फाशी मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार. पुणे प्रतिनिधी. नरसापूर येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी त्यांनी पीडितांच्या पालकांना सरकार खंबीरपणे आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनीही या प्रकरणात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे स्पष्ट केले. पोलिसांनी पुराव्यासह लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करावे असे निर्देश देण्यात आले आहेत. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंत्रणांना कडक पावले उचलण्याची सूचनाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली आहे. म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता सुनेत्रा वहिनींना सांगून अमित शहाजींचं बोलणं आई वडिलांसोबत करून द्या. तोपर्यंत आम्ही त्या मुलीचा अंत्यसंस्कार होऊ देणार नाही. त्या माणसालाच आमच्या ताब्यात मुख्यमंत्री आहेत, थांबा 2 मिनिटं. त्या आई वडिलांनी ठेचून काढायचे. 2 मिनिटं मला सांगा फास्ट ट्रॅक कशी काय गपचूप बसतात तुम्ही? लावायला तुम्ही 10 ऐका 2 मिनिटं मला एक सांगा फडणवीस साहेब, फास्ट ट्रॅकची आपली जी काही फास्ट ट्रॅकची केस आहे ती आतापर्यंत आत्ताची आत्ता 2, 4, 8 दिवसात 15 दिवसात कोणाची निकालाला लावली तुम्ही सांगा बरं. कोणाची निकालाला लावली? 2 आठवडे नाही साहेब, 2 आठवडे बरं ऐका नाही बरोबर. बरं आम्हाला भडकवून बोलायचं नाही, पण मला एक सांगा, जर न्याय व्यवस्थेने जर त्याला 2-4 शिक्षामध्ये जर त्याला बाहेर काढलं जेलच्या आणि तो मस्त मोकाट फिरतोय आणि असे बलात्कार करत फिरतोय, मग न्याय व्यवस्था तेव्हा काय झाली होती? तेव्हा तुम्ही म्हटले का त्यांना कायदा वगैरे हातात घेतला नाही घेतला? हां बस तुमच्यावर विश्वास आहे बरं का पूर्ण. सुनेत्रा वहिनींना सांगा की जोपर्यंत त्या आई वडिलांना अमित शहाजी केंद्रीय गृहमंत्री म्हणून ठीक आहे, तुम्ही मुख्यमंत्री म्हणून ह्याचा पाठपुरावा करावा अशी आमची विनंती आहे. फास्ट्रॅकच्या पुढे काही असेल तेही करा साहेब. मंगेश 2 नाही, आणि फक्त ह्या केस बद्दल नाही, पुढे सुद्धा स्त्रियांना चांगलं संरक्षण पाहिजे. त्याच्यानंतर ह्या माणसाला फाशी दिल्यानंतर अशी घटना घडू द्या की सगळ्यांची फाटली पाहिजे. मागे